मिरची पाहायला लागली हळूहळू त्याला तिखट आहे त्यात मी तरी घेतली रे म्हणून तिखट लागला आणि नुसती तिखट लागली एवढं हां पहिले आवेल मी आलतो ना ह्याच्यात कावल्याच्या ह्याच्यात होती बघ हां कावल्या तिखट होते हां ना म्हणजे तू इडल्या खाऊन आलाय का 4 इडल्या खाऊन आलाय मिसळ खायला बघा कसं आहे मिसळ हा ना मिसळ खायची म्हणून मम्मीचा इडल्याचा मान ठेवायला बरोबर मम्मीचं स्वयंपाकाचं मान ठेवायला गुड मॉर्निंग मित्रांनो चला तर जायचं कुठं एक झणझणीत मिसळ खायला जायचं आपल्याला तुम्ही ऐकूनच असाल नेवाळे मिसळ म्हणून चिंचवडमधली फेमस आहे खूप तिखट अशी मिसळ असते ती आणि तीच खायला आज आपण जाणार आहोत तर चला मग जाऊयात ती मिसळ खायला आणि ती खाल्ल्यानंतरचा एक्सपिरियन्स कसा आहे असं करत करत यावं लागतं आहे का ते सगळं आज अनुभवणार आहोत चला मग जाऊयात चिंचवडला सोबत बघा विशाल डफळ आहे आपले मित्र आज त्यांना सुट्टी होती म्हणून आम्ही चाललोय आणि आम्ही घेऊन चाललोय बुलेट चलो गाईज फायनली आलेलो आहेत चिंचवडच्या नेवाळे मिसळला आणि आज सुट्टी असल्यामुळे बघू शकता खूप सारी गर्दी वेटिंग आहे पण बघूयात आपल्याला जागा आहे का नाही असं मिसळवाले वेळ सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 पाव घ्या विशाल शेठ चला मग आली मिसळ आली बघा कशी फरसन पोहे कांदा लिंबू पोहे पण आहे बरं का याच्यात आणि मस्त पैकी तर्री चला मग आपल्या मिसळवर ताव मारूयात आज पक्क तोंडाची चव निघणार आहे जाळ होणार आहे जाळ मिसळ आली आणि कांदा लिंबू पण सेपरेट भेटतो एवढी तिखट आहे ना आता हे खाऊन बघा खा बरं मग सगळ्यात तिखट मिसळ म्हणून फेमस आहे हो आपण बी खाऊया चला खाल्ले नसते ना हा 4 इडल्या खाल्ले नसते 10 पाव हा ना म्हणजे तू इडल्या खाऊन आलाय का 4 इडल्या खाऊन आलाय मिसळ खायला बघा कसं आहे मिसळ हा ना मिसळ खायची म्हणून मम्मीचा इडल्याचा मान ठेवायला बरोबर मम्मीचं स्वयंपाकाचं मान ठेवायला चेहरा बघा आता बघू कशी लागतात पहिले लय तिकट होते आता तरी कमी केली असं नाही ना तिकट सुरुवातीला काय नाही वाटत नंतर कळत कसं आहे नाकाचं टिकते ना घ्या ना तरी घे चल आज तरी ट्राय करू आपण तरी बघू कशी मग तरी पण दे आणि ना फरसाण वाटी पण घ्या ना फरसाण वाटी पण घे तरी पण घे बस बस ओकेच का रे खा ना का तरी घेतली आता जरा तरी बघू कशी लागते जाळ तर्री घेतलं एकदम लाल भडक झाली मिसळ आणि हा तर्री नकोच म्हणतो का रे तर्री नको तुला ना उद्या सकाळी आणि त्याच्यामुळे तर फरसाण वाटी घेतली तोंडी लावायला जरा कमी तिखट लागते आता लागायला लागले जरा तिखट तर्री द्या 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 मिसळ कर मिसळ पाव 100 रुपये पार्सल फक्त मिसळ 100 रुपये ओली भेळ 50 बटाटा भाजी असत ना रे बटाटा भाजी बंद केली नाही मिळत आता आणि हे बाकीचं आहे हळूहळू ना तिखट लागायला लागली मिसळ तर मी नुसतं रस्सा मागवला तर्री मागवली त्याच्यामुळं
आणि हे बघा नुसतं पाणी पिऊ पिऊ बेजार झालं. बरं म्हणलं काम आहे लागलं काम गरमीनं. येऊ द्या बास दोन ओके चलू द्या. फरसाण वाटायचं बरं आहे. अजून एक मिसळ तयार होती होय. आहे तेवढे जळजळ व्हायला लागले आता इथं. गर्दी आणि वेटिंगला पण लोक काही सॅटर्डे संडेमुळे जरा गर्दी असते. पाणी परत पाणी मालक थांबले बघा. जरा कमी केलं हां पहिले आवेल मी आलतो ना ह्याच्यात कावल्याच्या ह्याच्यात होती बघ. हां कावल्याची गट होते. आता कमी झाली. लोकांनी सांगितलं असं थोडी कमी करा तिकट जे व्हायला लागले हळूहळू त्याला तिकट आहे. त्यात मी तरी घेतली रे म्हणून तिकट लागला. नुसते तिकट लागले एवढं. पहिली तरी घ्यायची बी गरज नव्हती एवढी तिकट होती. फायनली संपवली मिसळ. काही जण पूर्ण संपवत बी नाही. यांनी पण संपवली सगळे. यांनी पण संपवली. आता चला काय घ्यायची सोलकढी घ्यायची. लिंबू सरबत सोलकढी लिंबू सरबत पिणं गरजेचं आहे. झाकण बी उघडून आहे ना तू जरा. सोलकढी तुला बरी पी वाटते रे. हो सरबत ठीक आहे. हा चला चाली खाऊन मिसळ आता नाही का घरी. आणि आलेलो आहे बघा विशाल आपल्या दादाची बुलेट आहे ना. काय म्हणतो शांताराम दादाची बुलेट आहे ना. चलो काय संपली मिसळ. चाललोय आता घराकडं. अशी ही तिखट मिसळ एकदा नक्की भेट घ्या. तुम्ही एक्सपिरियन्स करून बघा कशी वाटते ती तिखट मिसळ. आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं लोक जरा जास्त होती तिथं. नाहीतर म्हणजे असतात पण एवढे वेटिंगला नसतात. आज वेटिंगच होती डायरेक्ट. त्याच्यामुळं आमचं नशिबाने नंबर लागला लवकर. आणि या कधीतरी आवर्जून भेट द्या तिखट मिसळ खायला. जरा वेगळी चव खायला. आमच्या दोघांचं बिल झालं 405 रुपये. त्याच्यामध्ये 2 मिसळ मी 6 पाव खाल्ले यांनी 6 पाव खाल्ले. फरसाण वाट्यात 2 पाणी बॉटल 2 सोलकढीन ताक एवढं. ताक नाही सॉरी लिंबू पाणी एवढं सगळं घेतलं होतं. आणि त्याचं बिल झालं 405 रुपये. ज्याला कोणाला सर्दी झाली ना सर्दी त्यांनी खायची. नाकच मोकळं होतं जागेवरती असं निघून जातं. पण खाता खाता काम पण येतो. त्याला तिखट आहे त्याच्यामुळे 2 रुमाल घेऊन येतो. याचं सजेशन आहे 2 रुमाल घेऊन या. हो म्हणजे नाक पुसायला. आणि तिखट वाटलं त्याच्या बाहेर जिलेबी पण आहे. ती जिलेबी पण तुम्ही खाऊ शकता. चला अशी नेवाळे मिसळणे आजच्या दिवसाची तिखट सुरुवात झालेली आहे. बघू आता दिवस कसा जातो आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या. आणि भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. चलो बाय बाय.